नमस्कार ताईंनो आणि दादांनो, तुम्हाला मानाचा जय शिवराय, जय शंभराय, जय. कसे आहात सर्वजण? मी एकदम ओके. चला हे बघा, आत्तापर्यंत ऊन पडलं नव्हतं, आता ऊन पडलंय. चालय मका उघडायचं, वाळू घालायचं. चला तर मका वाळू घालूया आपण. या मका वाळू घालू लागायला. एका पालावरचे आता उघडून घेतले बघा, एवढी मका झाली. आणि तुम्हाला दाखवते किती क्लीन क्लीन दिसते बघा शकता तुम्ही. लय स्वच्छ झाली. आणि पहिली केलेली पावसाने एवढं वाटोळं झालं की काय सांगू नका. आता एकदम मस्त आहे. एवढं सगळं इतकं भारी झाली आहे ना मका, असं वाटतं याला याचं दळून पिठाच्या भाकरी खावावे याच्या मकाच्या. लय भारी लागते. त्यांना काय वाटतं माहिती आहे का, शेतकऱ्याचं जीवन लय सुखाचं आहे. सुखाचं कशाचं सुखाचं आहे हो का. सकाळपासून तुमचे दाजी गेले तर पेरायला, आणि पेरायला एक पिशवी मका कमी पडली आहे म्हणून हो का मकाची पिशवी घेऊन चालली आहे, सोबत पाणी घेऊन चालली आहे. आणि सकाळपासून पाणीसुद्धा नाही आहे. 9 वाजल्यापासून एवढे कष्ट करावं लागतात. तिथं गेल्यानंतर दाजींची प्रतिक्रिया ऐकूया. पूजा आरती संघ करीना म्हणजे बरं. समजणे वालों को इशारा काफी आहे. पिशवी धरून धरून हात अवघडला. काय करू सांगा बघू. एका हातात मोबाईल धरायला पाहिजे, पाणी धरायला पाहिजे, मग काय काय करू 2 हातांनी सांगा बघू. म्हणून सरळ आपलं हे असं हॅशटॅग शेतकरी केलं. ट्रॅक्टरजवळ पण दाजी गायब. अरे बापरे, कुठं गेले. आणि पाणी ठेवलं इथं, पिशवी ठेवली सीटवर. आता काय करायचं सांगा. आणि त्या दिवशी जे आपलं मशीन आलं होतं ना, त्या मशीननं शेताच्या आजूबाजूची झाडं काढून टाकली. कारण आहे ना, शेतात आजूबाजूला झाडं आलं ना, पक्षी त्यावर बसतात आणि पिकाला काय यूज देत नाही. कणस असो, बाजरीचे दाणे खाऊन टाकतात, ज्वारीचे खाऊन टाकतात. म्हणून काय त्याला सगळे झाडं वगैरे काढून टाकले. ते एक ठेवलं आहे आपलं सावलीला असावं म्हणून. आणि हे बघा शेतात खत घातलं आहे, अजूनही विस्कटायचं आहे. आणि त्या दिवशी रानात आपल्या फळी मारून घेतले.